चंद्रपूर हे 13व्या शतकातील गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाह याने स्थापन केलेले किल्ले शहर आहे। ब्रिटिश कालावधीत चांदा जिल्हा म्हणून संबोधला जाणारा जिल्हा म्हणजे आजचा चंद्रपूर जिल्हा होय। माता महाकाली चंद्रपूरच्या आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जातात। असा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा हा जिल्हा। या जिल्ह्यात 6 विधानसभा क्षेत्र असून ब्रह्मपुरी त्यातीलच एक विधानसभा क्षेत्र। ब्रह्मपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्त्वाचं शहर आहे। जिल्ह्यातील अतिशय शांत शहर म्हणून या ब्रह्मपुरीची ओळख आहे। शिक्षणाचे माहेरघर अशी देखील ब्रह्मपुरी शहराची ओळख आहे। जवळपासच्या ग्रामीण तथा शहरी लोकांसाठी ब्रह्मपुरी शहर हे वैद्यकीय सोयी सुविधांसाठी खूपच सोयीस्कर ठरलाय। अशा प्रकारे सर्वांगाने या ब्रह्मपुरी शहराचा विकास मागील काही वर्षात झपाट्याने व्हायला लागला आणि त्याचं कारण ठरलं ते म्हणजे एक झुंजार व्यक्तिमत्व। प्रखर आणि विरोधकांवरती तुटून पडणारा व्यक्ती म्हणून ज्या विरोधी पक्षनेत्याची ओळख आहे तो नेता म्हणजे विजय वडेट्टीवार। महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार करून घाम फोडणारा व्यक्ती म्हणजेच विजय वडेट्टीवार। विदर्भातील काँग्रेसचं तडफदार व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं। अशा या व्यक्तीने काही दिवसातच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा कायापालट केला। बेरोजगारांच्या रोजगारीचा प्रश्न असो की महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न अगदी तात्काळ मार्गी लावणारा हा व्यक्ती। कुणाच्या सुखात जाणं एवढं महत्त्वाचं नसून कुणाच्या दुःखात मात्र हा धावून जातो आणि त्यांना मदत करतो अशी देखील त्यांची ओळख आहे। त्यामुळे या व्यक्तींवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जीव ओवाळून टाकणारे ब्रह्मपुरीकर देखील पाहायला मिळतात। 2014 साली महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात नरेंद्र मोदी अर्थातच भाजपांची लाट आली असताना देखील भाजपाच्या या विजयी गाड्याला ब्रेक लावून स्वतःचा विजय मिळवून आणणारं हे व्यक्तिमत्व। 2019 साली देखील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात नरेंद्र मोदी यांची धडकी भरवणारी भव्य सभा झाल्यानंतरही प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा याच विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विजयाचा साक्षात्कार दिला। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। चांदा ते बांधा हे वाक्य आपण ऐकलं असेल। चांदा म्हणजे चंद्रपूर आणि आज आपण आलो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। खरं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा क्षेत्र आहेत आणि विशेष म्हणजे महाकालीचं या ठिकाणी देवस्थान आहे, त्यामुळे देखील चंद्रपूरची आगळीवेगळी ओळख आहे। या 6 विधानसभा क्षेत्रापैकी ब्रह्मपुरी हे एक विधानसभा क्षेत्र आहे। आज आपण त्या ठिकाणी आलो आहोत। विशेष म्हणजे या ब्रह्मपुरीचा काही वर्षामध्ये कायापालट झाला। कायापालट होण्यामागचं एकमेव चित्र म्हणजे महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व विजय वडेट्टीवारचे। विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर जवळपास 1980 ते 81च्या या कार्यकाळात त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन केले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यांनी शिवसेनेमध्ये काही वर्षानंतर प्रवेश केला। पण त्यानंतर त्यांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते आजपर्यंत काँग्रेसमध्येच आहेत आणि काँग्रेसची मुलुक मैदान तोप म्हणून त्यांना ओळखलं जातं। सध्याचे विरोधी पक्षनेते असणारे म्हणजेच विरोधकांना प्रश्न विचारून घाम फोडणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे। एक खंबीर नेतृत्व आणि विशेष म्हणजे धडाडीचं राजकारणातलं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि विदर्भातलं सगळ्यात मोठी विदर्भामध्ये जे काँग्रेस जिवंत ठेवण्यामागचा एकमेव व्यक्ती म्हणजेच विजय वडेट्टीवार अशी देखील त्यांची ओळख आहे। आज या खंबीर नेतृत्वाला आपण भेटण्यासाठी आलो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रात। तर चला भेटूयात थेट विजय वडेट्टीवार यांना। नमस्कार सर, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। विशेष म्हणजे चिमूर मतदारसंघातून तुम्ही निवडून आलात, त्याच्यानंतर ब्रह्मपुरीमधून देखील निवडून आलात। त्याचबरोबर या ठिकाणी 2014ला नरेंद्र मोदी यांची लाट होती, म्हणजे त्या लाटेमध्ये अख्खा भारत
एकीकडे होता आणि त्यावेळेस देखील तुम्ही निवडून आलात. त्याच्यानंतर नरेंद्र मोदींची या ठिकाणी सभा झाली, त्याला देखील धुडकारून म्हणजे तुम्ही भाजपाच्या विजयाचा गाडा थांबून तुम्ही मात्र तुमचा विजयच होत गेला. ज्याप्रमाणे तुमचं नाव आहे त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व आहे. काय सांगाल की ह्या विजयामागचं काय कारण आहे? विजयामागचं कारण एकच की लोकांच्या प्रती आपली निष्ठा, कर्तव्य, आपल्या लोकांनी ज्या कर्तव्यासाठी निवडून दिलं ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं, जनतेच्या मनातील भावना ओळखून काम करणं. आणि विशेष करून इथे सांगताना की मला लोक का निवडून देतात, कारण मला जी ऊर्जा आहे ती लोकांच्यामुळे आहे, मला जी शक्ती मिळते ती लोकांच्यामुळे, आणि माझी शक्ती ही लोकांसाठी आहे. या भागामध्ये थेट जनतेमध्ये मिसळून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मला निवडून देण्याचं मुख्य कारण काय असेल तर मी माझे पाय नेहमी जमिनीवर ठेवतो, हे त्यातलं मुख्य कारण आहे. आणि सदैव आपला पाय जमिनीवर ठेवून काम केलं तर लोक कधीही नाकारत नाही. आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. लोकांची सेवा राजकारणापुरती नाही तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या सुखदुःखाचा साथीदार बनणं. त्यामुळे लोक पाठीमागे राहतात, लोक आशीर्वाद देतात आणि आम्ही निवडून येतो. महाराष्ट्रातील सर्वात सिंचन होणारा मतदारसंघ हा ब्रह्मपुरी होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आली असल्याचंही वडट्टीवार यांनी सांगितलं. सर, महत्वाचा मुद्दा असा आहे की लोक निवडून देतात, तुमचे पाय जमिनीवरती आहेत, लोकांसोबत संबंधही खूप चांगले आहेत, पण त्याच्याबरोबर विकास कामं देखील खूप महत्वाचे आहेत. यापूर्वी तुम्ही काय विकास कामं केले आणि तुमचं नंतरचं ध्येय काय आहे? साधारणतः या भागामध्ये मी आमदार झाल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन होणारा मतदारसंघ हा ब्रह्मपुरी होणार आहे. आता मी सांगितलं की आता आम्ही 82% सिंचनापर्यंत पोहोचलो आहोत. पूर्ण क्षमतेनं गोशीखुर्द कालव्याचा उजवा कालवा हा वहन होत नाही, कारण 2 ठिकाणी तो डॅमेज झाला आहे. परंतु या वर्षात त्याचं काम झालंय, काम टेंडर झालेलं आहे. 235 कोटीचं काम झालं की तो पूर्ण क्षमतेनं हा कालवातून पाणी येईल गोशीखुर्दच्या. आणि माझ्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील 82% सिंचन हाता होणार आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये या निर्णयामुळे क्रांती आली. मला मी आपल्याला सांगतो की विकास कामासंदर्भात गोशीखुर्द प्रकल्प पूर्ण कधी झालाच नसता. मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्षा होत्या, राजीव गांधींनी त्या प्रकल्पाची नीव ठेवली होती. मी जाऊन स्वतः भेटून त्या प्रकल्पाला नॅशनल प्रकल्प, राष्ट्रीय प्रकल्प करून 4990 कोटी रुपये माझ्यामुळे मिळाले या प्रकल्पाला. कोणाची ताकद नाही ती. आणि त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांनी आणि त्या पीएमओ ऑफिसचे राज्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते, त्यांनी या प्रकल्पाला मदत केली आणि आज हा प्रकल्प साकारला. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी क्रांती या प्रकल्पाने येणार आहे. सिंचनाची सुविधा चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी धानाचं वर्षातून 2 वेळा पीक घेता येईल आणि त्यामुळे नक्कीच शेतकरी सदन होईल, असं देखील वडेट्टीवारांनी सांगितलंय. पुढच्या वर्षीपासून 2 फसल आमच्या भागामध्ये जवळपास निम्मा 1 लाख हेक्टर पर्यंतचा 2 फसल भाताचं काढू शकतील, धानाचं काढू शकतील. हा एक महत्वाचा विषय. इथे कुठेही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता. याच्यामध्ये आज या सगळ्या कामासाठी आरोबी रेल्वे ओव्हरब्रिज आहे ब्रह्मपुरी, तो गडचिरोली आरमोरी रोडवरचा, त्याला 95 कोटी रुपये दिले. शिंदेवाईला रेल्वे ओव्हरब्रिज स्टेट गव्हर्नमेंट मधून कामं केलं, स्टेटचे पैसे नाहीत, राज्य सरकारच्या, मी मंत्री असताना ती मंजुरी केली, त्याला 75 कोटी रुपये दिले. सर्व कार्यालय जुनी होती, सर्व कार्यालय बांधून दिले. नवीन हॉस्पिटल, इकडे हॉस्पिटल सगळे जुन्या इमारती, 30 बेडचे 20 बेडचे हॉस्पिटल होते. मी तालुका स्तरावरचे सर्व हॉस्पिटल त्यांना ब्रह्मपुरीचा 100 बेडेड हॉस्पिटल केला. ब्रह्मपुरी शिंदेवाईचा 50 बेड, तो 30 बेड होता आहे, त्याला 40-45 कोटी रुपये दिले. आमच्या शिंदेवाईच्या हॉस्पिटलला 40 कोटी रुपये दिले. या नवीन या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात कशा निर्माण होतील त्या पाहिलं. रस्त्याचं जाळं विणण्याचं काम झालं. जो विकास जो दिसतो आहे आता, ब्रह्मपुरी बदलती ब्रह्मपुरी, सगळ्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना मंजूर केलाय.
काल परवा सिंदेवाईला 70 कोटी रुपयाची योजना मंजूर करून दिली, त्याचं टेंडर झालं. शहरामध्ये 128 कोटी रुपये सिवरेज प्लांटसाठी मंजूर झाले, त्याचं टेंडर झालं, काम सुरू होत आहे. म्हणजे हे शहर सुंदर व्हावं, मतदारसंघ सुंदर व्हावा, यासाठी साधारणतः आतापर्यंत या मतदारसंघासाठी 1000 कोटीची कामं आणली. त्याची पुस्तकं मी छापलेली आहेत. रेडीमेड गारमेंटच्या अंतर्गत विदर्भातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्यात येणार असून किमान 2000 महिलांना काम मिळणार असून महिलांचं सक्षमीकरण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इथे मी रेडीमेड गारमेंटचा क्लस्टर उभा केला. महिलांना 2000-2500 महिलांना रोजगार निर्मितीचं साधन उभं केलं. त्याचं बांधकाम सुरू आहे. आता आमच्याकडे रेडीमेड गारमेंट्समध्ये 400 महिला काम करत आहेत आणि पुढच्या 6 महिन्यानंतर जानेवारी नंतर काम पूर्ण झालं. एका छताखाली 2000 महिलांना रेडीमेडचं गारमेंटचं काम आम्ही देणार आहोत. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. बांधकाम पूर्ण झालं की विदर्भामध्ये 2000 महिला एट ए टाइम एका छताखाली बसून काम करणारा पहिला प्रयोग इथे होणार. विदर्भातील सर्वात पसंतीला येणारे शहर म्हणजे या ब्रह्मपुरीमध्ये तरुणांना रोजगार मिळावा, म्हणजे येथील तरुण मुंबई पुण्याकडे वाटचाल करणार नाहीत. त्यामुळे लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात MIDCची स्थापना करणार असल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलंय. अगदी सर, पण याच्यात महत्वाचा मुद्दा आहे महिलांना रोजगारासाठी केलं, शेतकऱ्यांसाठी देखील तुम्ही सिंचनाच्या योजना आणल्यात, भरमसाठ फंड या ठिकाणी आला. पण त्याच्याबरोबरच महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपूर आणि हा गडचिरोली हा परिसर म्हणजे महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. रोजगाराच्या संदर्भामध्ये इथल्या तरुणांच्या हाताने रोजगार मिळावा यासाठी काय प्रयत्न असतील तुमचे? रोजगारासाठी खरं तर हा मुख्य मुद्दा आहे. आमचा भाग हा भाताचा भाग आहे. शेतीला प्रचंड मागणी या भागात आहे. शेती प्रचंड महाग आहे. साधारणतः कुठेही गेलं म्हटलं तरी 15,000-20,000 रुपये हेक्टरची शेती आहे. आसपास ब्रह्मपुरीच्या जमिनीचे दर हे नागपूरच्या बरोबरचे आहेत. मेन रस्त्यावरचे 10,000 रुपये 12,000 रुपये स्क्वेअर फीटचे दर झालेले आहेत मुख्य रस्त्यावर. ही या भागातील या शहराची म्हणजे शहराची ग्रोईंग जे म्हणतो आपण इतर शहराच्या तुलनेत ती ब्रह्मपुरीची सर्वाधिक आहे. मला तरी वाटतं की तालुका प्लेसमध्ये विदर्भामध्ये सर्वाधिक जर शहराला पसंती असेल तर ती ब्रह्मपुरीला आहे. कारण इथे शैक्षणिक सुविधा आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये हेल्थच्या सुविधा आहे. रोजगाराच्या संदर्भात MIDC उभी करून इथे रोजगार आणण्याचा मी प्रयत्न केला. मी एक रोजगार शेतकऱ्यांसाठी मेगा प्रोजेक्ट मूल MIDC मध्ये घातला, कारण इथे MIDCची आणि इथे त्या व्यवस्था नव्हत्या. आम्ही तो उद्योग मेनकी नावाच्या गावाला सुरू करायचा प्रयत्न केला, पण तो फिजिबल होत नव्हता, ती जागा व्यवस्थित नव्हती, नाहीतर तो प्रोजेक्ट इथे आला असता. त्या प्रोजेक्टमधून जवळपास 800 लोकांना काम मिळणार आहे आणि तो प्रोजेक्ट पूर्णत्वास गेलाय. त्याचा आता त्या प्रोजेक्टची आता आम्ही चाचणी सुरू केलेली आहे आणि मला वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट सुरू होतो आहे. यामध्ये मॅक्झिमम लोक ब्रह्मपुरी मतदारसंघातीलच आम्ही तिथे लावणार आहोत. महिलांसाठी रोजगार केला आणि भविष्यात जागा महाग असल्या तरी पुढच्या टर्ममध्ये माझं एकच ध्येय असणार आहे, इथे मोठी MIDC करायची. काही लोकांचा त्याला विरोध आहे, कारण शेतीला दर कमी मिळतो, त्यामुळे विरोध केला. आम्ही काही शेती पाहिली पण त्यांच्या विरोधामुळे आम्ही थांबलो होतो. पण आता थांबणार नाही. थोडासा राग आला तरी चालेल, किमान 1000-1500 हेक्टरचं इथे व्यवस्था करू आणि इथे उद्योग आणू. ब्रह्मपुरी येथे सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यानंतर या ठिकाणी पुढच्या 5 वर्षात किमान 5 साखर कारखाने उभे राहतील. त्यातून इथेनॉल निर्मिती होईल. त्यामुळे शेतकरी तर संपन्न होईलच, पण बेरोजगारांना रोजगार मिळेल यात काही शंका नाही. पुढच्या दृष्टीनं शेतकरी संपन्न होणं म्हणजे शेतकरी संपन्न होणं, शेतकरी समृद्ध होणं, शेतकरी सक्षम होणं हे काम आता झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने माझ्या डोक्यात आहे की इथे शुगर फॅक्टरी व्हावी, शुगर केन वाढावा आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. नागपूरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ब्रँच आता ओपन झालेली आहे आणि त्यांना बुटीबोरीला त्यांना 100 एकर जागा मिळालेली आहे. ती सगळं युनिट सिंचन क्षेत्र असलेल्या ब्रह्मपुरी आणि ब्रह्मपुरी असेल, सिंदेवाई असेल, सावली असेल, नागभीड असेल या परिसरामध्ये शुगर म्हणजे ऊस लागवडीसाठी त्यांचा तो प्रयत्न आता या सत्रामध्ये सुरू होणार आहे. आणि इकडे ऊस लागवड सुरू झाली की इथे साखर कारखाना व्हावा, मोलायसेसवर आधारित डिस्टिलरी व्हावा, मोलायसेसवर आधारित इकडे इथेनॉल व्हावा
कोजन म्हणजे पॉवर व्हावा असा प्रस्ताव जवळपास 5 लोकांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये दिलाय. म्हणजे भविष्यात पुढच्या 5 वर्षामध्ये किमान 5 साखर कारखाने या भागात उभे होतील इतकं पोटेन्शियल मी निर्माण करून दिलाय. आणि म्हणूनच ही सगळी मंडळी त्याला आता चालना देताना दिसत आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. अशातच कुठलाही पक्ष जाहीरनामा न देताच निवडणुका लढवत आहे. तरी देखील वडेट्टीवार यांनी आपला मात्र जाहीरनामा देशोन्नतीच्या माध्यमातून जाहीर केलाय. अगदी सर, पण याच्याबरोबरच अगदी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही एक विरोधी पक्षनेते आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही समोरच्याला बोलताना अगदी सडकावून सोडताय. आणि अशा परिस्थितीमध्ये काही निवडणुका ह्या जाहीरनाम्याशिवाय होतात आताच्या तरी, कारण गलिच्छ राजकारणाच्या विरोधात शुद्ध राजकारण असे एक हे चाललंय. महायुती विरोधात महाविकास आघाडी असं सुरू आहे. पण सध्याच्या ज्या निवडणुका आहेत कुठलाही जाहीरनामा नसतात. तुमचा 5 वर्षाचा काय जाहीरनामा तुम्ही सांगू शकता? माझा जाहीरनामा स्पष्ट आहे. शेतीच्या बांधापर्यंत पाणी देणं मी पीडीएनच्या माध्यमातून आता देतोय. मी सांगितलं की शेतीवर आधारित उद्योग या भागात व्हावे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात मी खूप मोठं काम केलेलं आहे. शिल्लक राहिलेलं काम लगेच मी करणार आहे, त्याला काही फार वेळ लागणार. माझा जाहीरनामा फार काही मोठा नाही. हा मतदारसंघ जातपात धर्माच्या पलीकडे माणसाला माणुसकीनं जोडणारा ठरावा. इथे कुठेही दरी निर्माण होईल धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये, हे सांभाळण्याचं काम माझ्या जाहीरनाम्यापेक्षा वेगळं असणार. आणि त्याबरोबरच हे एक जाहीरनामा म्हणून मी जनतेमध्ये एवढंच सांगणार की मी लोकप्रतिनिधी जरी असलो, आमदार असलो, उद्याच्या आमची सरकार येणार, मी कुठे उद्या काय संधी मिळेल हे आज सांगता येणार नाही, ते हायकमांड ठरवतील. परंतु ब्रह्मपुरी हा महाराष्ट्रातील लोकांनी आवर्जून उल्लेख करावा. किमान महाराष्ट्रातील या क्षेत्राचं आता नाव घेता येईल, पण देशभरामध्ये सुद्धा ब्रह्मपुरीचं नाव हा एक विकसित ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र म्हणून यावं. इथे शेतकरी, बेरोजगार याबरोबरच महिलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या हाताला काम देण्यासाठी माझं प्लॅनिंग मी केलेलं आहे. रस्त्याचं जाळं तर तयार होईल, त्यामध्ये फार काही अडचणी नाहीत. पण इथे जिथे जे काम करतोय, एक मच्छीमार समाजासाठी मला एक क्लस्टर निर्माण करायचा आहे, त्यांचं महामंडळ तयार करायचं आहे, मच्छीमार समाजाचं करायचं आहे. आणि इथे जे छोटे छोटे समाज आहेत त्या समाजासाठी, 12 बलुतेदारासाठी एक वेगळं काम करायचं आहे. त्यांच्या परंपरागत व्यवसायाला चालना मिळेल, जोड मिळेल, अशा प्रकारचं काम माझ्या हाती मी घेणार आहे. विरोधी पक्षनेता हाच भावी मुख्यमंत्री असतो असं मानलं जातं. तरी देखील मला मुख्यमंत्री पदापेक्षा नजरेसमोर समाजसेवा ठेवूनच कार्य करायला आवडतं असं वडेट्टीवार सांगायला विसरले नाही. म्हणजे महाराष्ट्राची जनता जाणते की विरोधी पक्षनेता हा नेहमीच मुख्यमंत्री बनत असतो आणि आतापर्यंत ते होत आले, तसा इतिहास आहे. आता सध्या तरी मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीने कुठलाही चेहरा घोषित केला नाही, पण जनतेची आस हे विजय वडेट्टीवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात. काय वाटतं तुम्हाला? असे जनता काय म्हणते त्यापेक्षा आम्ही पद नजरेपुढे ठेवून काम करणारे नाही, ते पद मिळावं म्हणून काम करणारे. आमचं आयुष्य, मी फार वयाच्या 24व्या वर्षी मी जिल्हा प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली. आमचं तरुणाई सगळं आयुष्य सामाजिक क्षेत्रामध्ये, सामाजिक कार्यामध्ये गेलेलं आहे. घर, कुटुंब यापेक्षा समाज माझा कुटुंब आहे हे धरून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला पद मिळण्यापेक्षा, पद नजरेपुढे ठेवून काम करण्यापेक्षा समाज नजरेपुढे ठेवून काम करणं आवडतं. आणि समाज नजरेपुढे ठेवून काम केलं की पद आपोआप मिळतात. पद मोठा मिळेल, छोटा मिळेल, पण पदापेक्षा मला येथील जनता महत्वाची वाटते आणि त्याची सेवा जनतेची अविरतपणे सुरू राहावी, हा माझा ध्येय आहे. 2014 पासून महाराष्ट्राचं राजकारण नासवलं गेलं असा आरोप करत आताचं राजकारण गलिच्छ असलं तरीही तरुणांनी राजकारणात यायलाच पाहिजे, कारण तरुणांच्या सहभागाशिवाय राजकारणाचं शुद्धीकरण होणार नाही असा उपदेश वडेट्टीवारांनी दिला आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न की आजची तरुण पिढी जी आहे, म्हणजे आताचं जे गलिच्छ राजकारण बघून कुठलाही पालक आपल्या मुलाला राजकारणात जा असं म्हणणार नाही. त्या सगळ्या येणाऱ्या पिढीसाठी तुमचा काय संदेश की राजकारण कसं असायला पाहिजे? नाही, एक आहे की राजकारणात तरुणांनी आलं पाहिजे. तरुणांच्या सहभागाशिवाय
राजकारणात स्वच्छता येणार नाही. 10 वर्ष झाली मागची. 2014 पासून महाराष्ट्राचं राजकारण नासवलं गेलं. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर हातोडा मारण्याचं काम झालं, त्याला गलिच्छ करण्याचं काम झालं, संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. म्हणजे राजकीय संस्कृती, जे एक राजकीय व्यासपीठ, राजकीय विचारधारा होती, राजकीय संस्कृती होती, कधीही वैचारिक लढाई होती, वैयक्तिक नव्हती, त्याला वैयक्तिक लढाई करण्याचं काम भाजपचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. हे गलिच्छ काम. आणि अशा स्थितीमध्ये या वातावरणामध्ये मग जात आली, धर्मा माणसात जाती जाती विरुद्ध लढवण्याचे प्रकार झाले. मराठा वर्सेस ओबीसी आला, धनगर वर्सेस आदिवासी आला. असं जे महाराष्ट्रात मतासाठी फार घाणेरडं राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं, त्यांच्या नेत्यांनी केलं. म्हणून यामध्ये मन कलुषित झाली. तरुणांना वाटतं की राजकारणात येऊन काय उपयोग नाही, कारण राजकारण हे आता द्वेषाचं राजकारण झालंय. देशासाठी राजकारण नाही झालं, द्वेषपूर्ण राजकारण झालं. आणि अशा वेळेस तरुण घाबरतो. पण माझ्या भागामध्ये प्रचंड तरुणांचा लोंढा आहे, तुमच्याबरोबर काम करणार एकदम तरुणाई. माझ्याकडे म्हणजे 60 वर्षापेक्षा वरचे काम करणारे किंवा 50च्या वरचे काम करणारे 20% असतील, पण 50च्या आतील काम करणारे हे 80% लोक आहेत. आणि विशेष म्हणजे 25 वयाचे 30 वयाची माणसं तरुण हे प्रचंड मोठ्या संख्येने माझ्याबरोबर काम करतात. त्यांना आवड आहे, मी आवड निर्माण करून दिली आहे. महाराष्ट्रातही तशा प्रकारची तरुणांना राजकारणामध्ये आवड निर्माण करून देणं. राजकारण हे समाजसेवेचं काम आहे, सामाजिक दायित्वाचं काम आहे. त्याचं भान आणि त्यांना त्यांना त्यांच्या डोक्यात घालणं मला वाटतं तरुण येईल. तरुणांना माझं आव्हान आहे की राजकारणात पिढी जात असते, नवीन पिढी येत असते आणि त्यामुळं तरुणांनी अधिक सहभाग द्यावा आणि देशाला, महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी पुढे यावं अशी माझी त्यांना विनंती. अगदी आपल्यासोबत होते विजय वडेट्टीवार सर. विजय वडेट्टीवार सरांनी सांगितलं की येणाऱ्या आगामी निवडणुकात विजय झाला तर नक्कीच ब्रह्मपुरीचं नाव हे देश पातळीवरती जाईल आणि या ठिकाणी महिलांबरोबर तरुणांना देखील रोजगार मिळेल. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.